तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपण डीप नेक असेल तर कसं कटिंग करायचं, शोल्डर उतरू नये म्हणून आपण काय करावं, कुठे मायनस प्लस करायचं ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण पेपर कटिंग करायची आहे आता आणि 30 साईजचं ब्लाउज आहे, साईज पण छोटी आहे। ते आपण बघायचं त्याचं शोल्डर उतरू नये, कारण की 30 साईज असेल तर डीप नेक असेल तो शोल्डर उतरतं, पण आपण ह्या पद्धतीने जर कटिंग केलं तो शोल्डर उतरणार नाही। चला मी तुम्हाला दाखवते कसं कटिंग करायचं ते। हे बघा, आपली पूर्ण उंची आहे 13.5, छाती आहे 3, कमर घेर आहे 26 आणि शोल्डर 12, फुल शोल्डर घेतलाय हे 12। आता आपली पूर्ण उंची आहे 13.5, 1 इंच वाढून 14.5 घ्यायचे। मी 14.5च पेपर घेतला। शोल्डर 6 वर हे बघा मार्किंग करून घेतली। आता आपला गळा डीप आहे, डीप गळा म्हणजे किती आपला हा 11.5 आहे। 11.5 वर मार्किंग करून घ्यायची। 11.5 हे बघा 11.5 वर मार्किंग करून घेतली। आता तुम्हाला डीप हवंय, आता इथे पण ब्रॉड हवंय, तर आता आपला छाती किती आहे 30 आहे, मग आता ब्रॉड आता बघा मी 3 वर मार्किंग करते। हे बघा 3 वर मार्किंग केली आहे आणि आता आपल्याला शोल्डर काढायचं आधी याचं। आता आपलं शोल्डर आता कसं काढायचं ते बघा। शोल्डर आपला आहे 12 मध्ये 2.5 इंच वजा करायचे। 12 मध्ये 2.5 इंच वजा केली 4.5। शोल्डर आपला आहे 4.5, आपल्याला शोल्डर भेटलाय। का एवढा 2.5 इंच का घेतलाय मी, कारण की आपला गळा आहे 11.5 म्हणून। जर कमी असेल 10 असेल तर तुम्ही 2 इंच वजा केली तरी चालेल, पण डीप नेक आहे म्हणून मी 2.5 इंच केली आहे। आता आपल्याला इथे शोल्डर घ्यायचंय 4.5, 4.5 वर मार्किंग केलं। मुंडा घ्यायचा आहे 6, इथून पण आधी 4.5 वर मार्किंग करून घ्यायचं। अशी स्ट्रेट लाईन मारायची आधी। आता आपल्याला इकडून 1.25 इंच बाहेर घ्यायचंय। हे बघा 1.25 इंच बाहेर घ्यायचंय, कारण की आपला शोल्डर कमी आलाय म्हणून इथे खेचला जाऊ नये म्हणून 1.25 इंच, नाहीतर कसं अर्धा इंचच आपण घेतो जास्त करून। इथे आता 1.25 इंच आत घ्यायचंय, बाहेर घ्यायचंय आणि अशी क्रॉस लाईन द्यायची। ही बघा, ही अशी क्रॉस लाईन द्यायची आहे आणि आपल्याला इथून आकार द्यायचा आहे। इथून आकार द्यायचा आहे। आता ही स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन नाही पाहिजे आपल्याला, म्हणून आपण काय करायचंय, थोडासा राऊंड शेप द्यायचा। हे बघा थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे, त्यामुळे आपला आकार व्यवस्थित येतो। आता हे झालं आपलं मुंडा आपण कसं काढला ते बघितलं तुम्ही। आता इकडे आपण आता हे बघा गळा रुंदी 2 घ्यायची, जास्त पण घ्यायची नाहीये, गळा रुंदी 2 घ्यायची आहे आणि इकडून क्रॉस लाईन द्यायची अशी। आपला हा डीप नेक आहे म्हणून बघा गोलच आहे। तुम्हाला जर कोणता अजून हे करायचं असेल, आकार द्यायचा असेल, तुम्ही देऊ शकता। हे बघा झालं। आता आपल्याला इथे काय करायचंय बघा, आता आपला छाती आहे 30, आता आपल्याला हा कटिंग केलेला आपला हा पसरला जातो गळा, त्यामुळे आपण इथे काय करायचं, पसरला जातो। आणि जर तुम्ही तेवढंच घेतलं शोल्डर, म्हणजे आता छातीचा चौथा येतो 7.5, 30चा 7.5 येतो आणि पुढे आपण 1.5 इंच वाढवतो, 1.5 किंवा 2, तुम्ही जे वाढवत असाल ते। 1.5 इंच मी इथे वाढवलंय हा। आणि आता समजा छातीचा चौथा हा आपला 7.5 आला आणि हा कटिंग करून हा पसरणार, त्यामुळे अजून इकडे लूज येणार। मग लूज आल्यामुळे इथे काय होतं, चुन्या पडतात। त्यामुळे तसं न करता इकडे आपण 0.5 म्हणजे 0.5 वजा करायचे, मायनस करायचे, म्हणजे आलं आपलं। आता हे 7.5 आहे ना, तिथे 7 घ्यायचं आपण, 7 वर मार्किंग करायची आणि पुढे 1.5 इंच, म्हणजे तुमचा शोल्डर उतरणार नाही, हे घ्यायचं नाही। आता कमर घेर,
कमर घेर आहे आपला 26, 6.5, 6.5, 1 इंच टक्सला, 1.5 इंच शिलाईला. तर हे झालं आपलं. आता आपण आधी लाईन मारून घ्यायची आहे. हे बघा, आता टक्स पॉइंट कसा द्यायचा. आता इकडून आपण ह्याचा मध्य काढायचा. असा मध्य काढला, इकडे आला आपला. इथून वरून आपण टक्स पॉइंट कधी पण 4.5 इंचावरच द्यायचा, त्याच्यापेक्षा कमी द्यायचा नाही. 4.5. आता आपण 1 इंच वाढवले, त्यामुळे इथून अर्धा आणि इथून अर्धा, इथून अर्धा आणि इकडून अर्धा. हे बघा, असं क्रॉस लाईन द्यायची. आणि आता आपल्याला हे बघा, इथे आता जर आपण टक्स दिला, हा तुमचा हा टक्स असा आला, तर आपलं हे असं खाली उतरतं. हे बघ, स्ट्रेट लाईन येत नाही, त्यामुळे सुद्धा आपलं शोल्डर उतरतं, इथे खेचला जातो. म्हणून आपण काय काय लोक कटिंग नाही करत, आपण आधीच कटिंग करून घ्यायचं. इथून 1.5 इंच वरती कटिंग करून, हे बघा, क्रॉस लाईन द्यायची अशी. मग आपलं बरोबर असं येणार. हे बघा, स्ट्रेट लाईन येते. मग तर हे झालं आपलं. आता इकडे आपण, इथे चुन्या पडतात, कारण की उतार आहे, कारण की हा आपला गळा डीप आहे, त्यामुळे आपल्याला इथे ब्रॉड होणार. म्हणून इथून काय करायचं, 2 लाईन थोडं खाली घ्यायचं. हे बघा, थोडस खाली घ्यायचं आणि इकडून अर्धा इंच क्रॉस लाईन द्यायची. इथे टोक येऊ नये म्हणून थोडस शिलाई मारताना थोडस असं घ्यायचं, 1 लाईन खाली घ्यायची. का, टोक येऊ नये म्हणून. टोक आला तर परत मध्ये शोल्डर उतरणार तुमचं. तर हे कटिंग बघा कसं करायचं. हे असं इकडून क्रॉस लाईन कटिंग करायची. ही बघा, आपली स्ट्रेट लाईन आली. असं चेक करायचं. ही बघा, जर तुम्ही हे कटिंग नाही केलं असतं ना, तर स्ट्रेट लाईन आली नसती, त्यामुळे हे उतरलं असतं आणि हा गळा वरती गेला असता. त्यामुळे पाठून शोल्डर पण आपलं, पाठून जो गळा असा वरती जातो ना, ब्लाऊज उचललं जातं, त्यामुळे सुद्धा उचललं जातं ब्लाऊज. म्हणून हे कटिंग करायचं. आणि इथे पण थोडस कटिंग करायचं, कारण की इथे ब्रॉड येतो आपला हा, त्यामुळे हे बघा, हे असं. आता जे आपण हे कटिंग केलंय त्याचा भाग बघाय बाई, हे असं कटिंग करून, हे बघा, थोडासा फाकला गेला, त्यामुळे आपल्याला इथे कमी करायचा असतो. का, आपला हा आपोआप वाढला जातो. मग त्यामुळे तुमचं शोल्डर पण उतरणार नाही. जर तुम्ही ते कमी नाही केलं तर तुमचं शोल्डर उतरणार. का, हा एक्स्ट्रा भाग होतो.
त्यामुळे हे शोल्डर असं उतरलं जातं. त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरून बघा, तुमचं शोल्डर उतरणार नाही, तुमच्या ब्लाऊज मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा गळा पण पाठीवरून उचलला जाणार नाही. जर तुम्हाला अजून अशा काही टिप्स हव्या असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि जर तुम्हाला ही आयडिया किंवा ही टिप्स काय आवडली असेल तर मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.